पक्षाच्या मंचा 1 रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करताय। भाषावाद सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा दिलेली आहे। कसं पाहता सरकारमध्ये याच्याकडे शेवटी असं आहे, जय गुजरात म्हणतंय त्याच्यामध्ये वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धिमत्ता आणि संकुचित बुद्धी असण्याचं काही कारण नाही। या देशामध्ये आपला देशच, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे लहानपणापासून रोज आपण प्रतिज्ञा घेतली आहे। ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानाला आपण उभं राहतो त्यामध्ये सुद्धा सर्व राज्यांचा उल्लेख आहे। तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की सनी देओलचा तो चित्रपट होता, तो पाकिस्तानी त्याला म्हणतो की तू पाकिस्तान जिंदाबाद म्हण, तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो, पण भारताबद्दल मी वाईट बोलणार नाही हा भाव असला पाहिजे। महाराष्ट्राबद्दल कोणी वाईट म्हटलं तर जय भवानी जय शिवाजी रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य आलं पाहिजे आणि महाराष्ट्र विरोधी वृत्तीगत ठेचलं पाहिजे। पण याचा अर्थ जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही। आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटल्याबरोबर आता याच्यातून 1-2 महानगरपालिकेच्या जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाही जायचा। काँग्रेसचे नेते उदित राज यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे असतील किंवा कुठले ठाकरे असतील त्यांनी भाषेच्या भेदभावावरतीच आपलं राज्य उभं केलेलं आहे, त्यामुळे काँग्रेसकडून एकंदरीत ठाकरेंनाच आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।